आणि यानंतर आता मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमधल्या हवेची गुणवत्ता खालावल्याचं कळतंय। हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे श्वसनाच्या आजारात सुद्धा वाढ झाली आहे। बांधकामांमध्ये वाढ झाल्यामुळे हवेची ही गुणवत्ता ढासळली आहे। मुंबई महानगरपालिका आणि पर्यावरण विभाग सध्या यामुळे अलर्ट मोडवर आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईत हवेचा गुणवत्ता स्तर दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे। आज मुंबईमध्ये AQI म्हणजे हवेचा गुणवत्ता स्तर हा 147 वर आहे। मी सध्या मुंबईच्या BKC परिसरात आहे। या ठिकाणची स्कायलाईन आपण पाहू शकता की कशा पद्धतीचं वातावरण सध्या या ठिकाणी आहे आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे। त्यासोबतच धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे। त्यामुळे लांबपर्यंतच्या ज्या इमारती आहेत त्या दिसेनाशा झालेल्या आहेत आणि धुक्यांची चादर आजही मुंबईच्या आकाशामध्ये पसरल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतं। सध्या मुंबईमध्ये जी विकास कामं सुरू आहेत त्या विकास कामांवर सुद्धा प्रतिबंध आणण्याचं जे काम आहे ते महानगरपालिकेकडून केलं जातं। त्यासोबतच जे वॉटर कॅनन आहे त्याच्या माध्यमातून मुंबईच्या सर्व ठिकाणी फवारणीच्या कामाला देखील सुरुवात झालेली आहे, पण याचा कुठलाही ठोस परिणाम मुंबईच्या हवेच्या गुणवत्ता सुधारण्यावर होताना दिसत नाहीये। त्यामुळे यावर काही महत्त्वाचा निर्णय राज्य पातळीवर घेतला जाणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।